सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूर नगरे महाराष्ट्र राज्ये शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। तर सर्वप्रथम संस्कृत विषय शिकणाऱ्या आणि आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, संस्कृत हा विषय खूप सोपा आहे। शाळेच्या माध्यमाने, ट्युशनच्या माध्यमाने आणि आपल्या घरच्या अभ्यासाच्या माध्यमाने आपण संस्कृत या विषयामध्ये अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता। आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून आपण आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेतील आणि ट्युशन मधील गुरुजनांचं नाव मोठं करावं ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। तर आपल्या 80 गुणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संस्कृत अनुवादम कुरु, मराठी वाक्याचं किंवा हिंदी वाक्य असतील तर त्या वाक्यांचं संस्कृत मध्ये भाषांतर आपणाला कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात काही गोष्टी सांगणार आहे। तर पहा, विद्यार्थी प्रश्न विचारतात, हे वाक्य वाचल्यानंतर व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घ्यायचा। विचारतात याच्या वर्ण म्हणजे या क्रियापदावर्ण आपल्याला सुरुवातीला लकार, काळ नेमका कोणता आहे तो लक्षात घेणं आवश्यक आहे। काळ म्हटलं की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ। त्याच बरोबर अर्थ प्रकार आहेत आज्ञार्थ आणि विध्यर्थ। त्याच्यानंतर विचारतात या क्रियापदावर्ण आपणाला लकाराबरोबरच आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे वचन कोणतं आहे, एक वचन आहे का द्विवचन आहे का बहुवचन आहे। विचारतात याच्यावरनं आपल्याला बहुवचन लक्षात येतं। आता पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी प्रश्न विचारतात, विद्यार्थ्याला शब्द आहे छात्र, आलं शेवटी, अकारांत म्हणायचं त्याला। मग आता त्या ठिकाणी तो विद्यार्थी, ती विद्यार्थी का ते विद्यार्थी, तर तो विद्यार्थी, त्याच्यामुळं त्याला पुल्लिंग असं म्हटलेलं आहे। तो चालतो देव शब्दाप्रमाणे। बहुवचन तर अगोदरच लक्षात आलेलं आहे आपल्या। त्या दृष्टिकोनातून देवः देवो देवाः म्हणजे छात्रः छात्रो छात्राः, पहिला शब्द सापडला छात्राः। छात्राहाचा नंबर 3रा, कसं काय, सह तौते सा तेताः तत्ते ताणी, देवः देवो देवाः माला माले मालाः, अशा प्रकारे कुठल्याही शब्दाची प्रथमा विभक्ती ही 1, 2, 3 या क्रमांकावर येत असते। आणि त्वम युवाम युयम 4, 5, 6 यांच्यासोबत सी सह थ, अहम आवाम वयम 7, 8, 9। मग या ठिकाणी मी वह मह हे प्रत्यय त्यांच्यासोबत जोडले जातात। मग आता इथं पहिला शब्द सापडला होता आपल्याला छात्रा हा, कारण कोणतंही वाक्य असो त्या वाक्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कर्ता, कर्म, क्रियापद। जो क्रिया करतो त्याला कर्ता असं म्हटलं जातं, कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं, आणि ज्या शब्दावरनं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा काहीतरी क्रिया केलेली आहे हे लक्षात येतं त्याला क्रियापद असं म्हटलं जातं। मग या ठिकाणी छात्रा हा, देवः देवो देवाः, विचारण्याला धातू आहे पृच्छ, मग तीतः अंती म्हणून पृच्छन्ति, छात्रा हा पृच्छन्ति असे 2 शब्द सापडले। प्रश्न हे कर्म आहे, कर्माची नेहमी कारक प्रकरणामध्ये द्वितीय विभक्ती असते, म्हणून या ठिकाणी काय म्हटलं जातं, प्रश्नान देवम देवो देवान, तर प्रश्नान पृच्छन्ति, छात्राः प्रश्नान पृच्छन्ति। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असंच काल हे आपल्याला कळालं पाहिजे, पाठांतर करण्याची गरज नाही, पण टेक्निकनं लक्षात ठेवायचा। प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे। जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण विचारत राहणं हे आपलं विद्यार्थ्यांचं अत्य कर्तव्य आहे। शिक्षकाला विचारलं पाहिजे, शाळेतील असतील किंवा ट्युशनमधील। जास्त अधिकार हा विद्यार्थ्यांचा ट्युशनच्या शिक्षकांवर असतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही ट्युशनच्या शिक्षकांना। मी उद्या वही आणेन, मीला शब्द आहे अहम, उद्याला शब्द आहे श्वः, ठीक आहे। आता मग आजला म्हणतात अद्य,
उद्याला श्वः, परवाला परश्वः, तेरवाला प्रपरश्वः. आद्य म्हणजे आज, ह्यः म्हणजे काल, परह्यः म्हणजे परवा, प्रपरह्यः म्हणजे तेरवा. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बेटांनो. अहम श्वः. आता अहम सम हलंत करायचं का अनुस्वार द्यायचा, लेखनाचा नियम महत्वपूर्ण आहे. तर अहमच्या ह वर आपल्याला अनुस्वार देणं अत्यंत आवश्यक आहे. का? कारण पुढे श हे व्यंजन आहे. व्यंजनांच्या अगोदर नेहमी अनुस्वार असतो आणि स्वरांच्या अगोदर नेहमी हलंत म असतं. ही गोष्ट आपण चांगल्या प्रकारे जाणतो. तर अहम श्वः वहीला शब्द आहे लेखन पुस्तिका, पण वही हे या ठिकाणी कर्म आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्याची द्वितीया वापरावी लागेल, लेखन पुस्तिकाम. आणि आनेन याच्यावर आपल्याला भविष्यकाळ लक्षात येतो, म्हणून आनेष्यामी असं म्हणावं लागेल किंवा आनेष्यामी. लेखिष्यामी, लेखिष्यामी. आणि विधिलिंग लकाराचं वापरायचं असेल तर आनेयम असेही आपण वापरू. सूर्योदयाच्या वेळी सूर्याचा रंग लाल असतो. सूर्योदयाच्या वेळी साचीचे प्रत्यय षष्टीचे, म्हणून सूर्योदयस्य समये. सूर्याचा रंग, सूर्यस्य वर्ण लाल असतो, रक्त असतो. पशु घनदाट अरण्यात राहतात, बहुवचन. पशु, तो पशु म्हणून पुल्लिंग झालं. भानुः भानु भानु, म्हणून पशवः गहने अरण्ये किंवा निबिडे अरण्ये वसंती असं आपल्याला म्हणावं लागेल. ती वाचनालयात जाऊन वाचते, तिला शब्द आहे सा. आणि जिकडं जायचे त्या ठिकाणाची द्वितीया, म्हणून वाचनालयम. जाऊन, खाऊन खादित्वा, लिहून लिखित्वा, हसून हसित्वा, तसं जाऊन दत्वा. वाचते साचा नंबर पहिला, सा ते ताहा, ती तह पठती. अशा पद्धतीने या ठिकाणी यांची उत्तरे येतात. तुम्ही दोघे बागेत जा. तुम्ही दोघे, तुला शब्द आहे त्वम. युवाम म्हणजे तुम्ही दोघे, व युयम म्हणजे तुम्ही सर्व. तर तुम्ही दोघे युयम. बागेत जा, जाण्याला धातू आहे गमगच्छ. आणि जिकडं जायचे त्या ठिकाणाची द्वितीया, म्हणून बागेला शब्द आहे उद्यान. हे उद्यान, म्हणून द्वितीय एकवचन उद्यानम. युवाम उद्यानम. मग आता जा म्हटलंय, जा म्हटलं की लकार कोणता आहे ते लक्षात आलं पाहिजे आपल्या. त्या ठिकाणी लोट लकार आहे, कारण जाण्याची आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे किंवा विनंती केलेली आहे. युवाम उद्यानम. मग तू ताम अंतु डॅश तम, म्हणून गच्छतम. त्याची उत्तरेही आपण या ठिकाणी पाहू शकता. लेखन पुस्तिकाम सम हलंत केलं, कारण पुढं आ हा स्वर आहे. अहमच्या ह वर अनुस्वार दिलेला आहे, कारण पुढं द हे व्यंजन. तर अशा प्रकारचे अनेक आपल्याला काय करायचे आहेत, उत्तर आणखी पाहिजे आहेतच. मी पायानी चालते व धावते. मी अहम पायांनी, देशी प्रत्यय तृतीयाचे आहे, म्हणून पायाला शब्द पाद आहे. म्हणून आपल्याला दोन पाय असतात, देवेन देवाभ्याम, म्हणून पादाभ्याम. चालतो असेल किंवा चालते असेल, हे क्रियापद आहे. क्रियापदांवर संस्कृत मध्ये लिंगाचा परिणाम होत नाही, म्हणून आता इथं चल धातू आहे आणि धावत धातू आहे, पण करता अहम आलेला आहे. त्या अहमचा क्रमांक आहे 7वा, म्हणून ती तह अंती ती तह मी बह. चलामी, धावामी, च. आपल्याला झाडांपासून फळे मिळतात किंवा आपण झाडांपासून फळं मिळवतो. वयम, झाडांपासून, उन्हून पासून पंचमीचे देवात देवा. वृक्षेभ्य, फळे, फळ म्हटलं का नाही, फळे. फलानी प्राप्नुमः. अहमावाम वयम मी प्राप्नुमः किंवा लभामहे.
तेही म्हणू शकतो आपण. श्रीरामासोबत सीता व लक्ष्मण वनात गेले. गेले लंगलकार भूतकाळ. भूतकाळाचं वैशिष्ट्य सुरुवातीला जोडलं जातं. श्रीरामाबरोबर, सोबत, सह, सहला तृतीयाच्या म्हणून श्रीरामेन सह सीता च लक्ष्मण च वनम. सीता आणि लक्ष्मण दोन आहेत म्हणून ताम म्हणून अगच्छताम. शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्याला धान्य मिळते. शेतकऱ्यांच्या म्हटलं तर बहुवचन. कृषकस्य, कृषकयोः, कृषकानाम. पण इथं शेतकऱ्याच्या म्हटले म्हणून कृषकस्य किंवा कृषीवलस्य किंवा क्षेत्राजीवस्य. वेगवेगळे अनेक पर्यायी शब्द असतात संस्कृतमध्ये एकेका शब्दात. तर शेत कृषकस्य कष्टांमुळे मग काय म्हणावं लागेल? कष्टाला शब्द आहे श्रम. मग बहुवचन आलेलं आहे कष्टामुळे. कष्टामुळे कष्टामुळे काळजीपूर्वक. श्रमैहि वयम धान्यम प्राप्नुम किंवा लभाम. शाळेच्या डाव्या बाजूला बाग आहे. शाळेला शब्द विद्यालय आहे. विद्यालयस्य किंवा पाठशाला असेल तर पाठशालायाः. डाव्या बाजूला वामतः काय आहे? बाग आहे. उद्यानम अस्ति. तू शर्ट घाल. तुला शब्द त्वम, शर्टला शब्द युतकम आणि घाल विनंती केली किंवा आदेश दिला तर मग लोट लकार. मग त्वमचा नंबर आहे सह तवते सात येता तत् येतानी देवः देव देवा 1 2 3. त्वम इवाम युयम 4 5 6. त्वम चौथा नंबर. मग तू ताम अंतु डॅश तम डॅश. मग घालण्याला धातू आहे गृधर. धारय परिधारय. त्वम युतकम परिधारय. याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहू शकता. अहमच्या ह वर अनुस्वार दिलेला आहे. पादाभ्यामच्या यावर अनुस्वार दिलेला आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये वनमचं म हलंत केलेला आहे कारण अ हा स्वर आलेला आहे. उद्यानमचं म हलंत केलेला आहे कारण पुढं अ हा स्वर आहे. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर आवर्जून हा व्हिडिओ आपण शेअर करावा. युट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस, अमोलराव शिंदे असे 2 चॅनल आहेत. तेही आपण पाहू शकता. आमच्याकडे संख्या कमी आहे पण येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवला पाहिजे यासाठी आम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. सध्या करत आहोत आणि आयुष्यभर करत राहणार. आणि जर एखादा विद्यार्थी सलग 3 वर्ष आमच्याकडे ट्युशनला असून सुद्धा त्याला जर 100 पैकी 100 मार्क नाही मिळाले तर प्रत्येक एका कमी गुणाला आम्ही त्या विद्यार्थ्याला 1000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. तशी गरज अद्यापर्यंत पडलेली नाहीये का तर आम्ही सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्येच त्या विद्यार्थ्याला परफेक्ट बनवतो. असा त्या घटक चाचणीचा रिझल्ट आलेला आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी 80-90 विद्यार्थ्यांपैकी 2-3 विद्यार्थ्याला वर्गात आउट ऑफ मार्क्स आहेत. ते 2-3ही विद्यार्थी एखादा क्वचित सोडला तर आमच्याच ट्युशन क्लासेस आहे. म्हणजे सांगायचा तात्पर्य हा की थोडस पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा जागरूक होणं अत्यंत आवश्यक. आणि असंही काही ठिकाणी घडतंय की विद्यार्थ्याला टॉर्चरिंग केली जाते, गोंधळून टाकलं जातं. हसत खेळत विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणं प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे. शाळेच्या परीक्षेच्या अगोदर त्यांना प्रश्नपत्रिका दाखवल्या जातात, केस स्वरूपात सांगितल्या जातात, बेटांनो एवढंच करा. आणि त्याच्यानंतर पुढची तर हद्दच पार झाली की प्रत्येक विद्यार्थ्याला आउट कसाही पेपर. त्याच्यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत चालले. पालकांना आणि विद्यार्थ्यांना खुश ठेवण्यासाठी काही प्रयत्न केला जातो काही जणांकडनं, सगळ्यांकडनं नाही बरं, काही जणांकडनं. म्हणून परीक्षण चांगल्या प्रकारे होणं अत्यंत आवश्यक आहे. बोर्ड पॅटर्न नुसार पेपर विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. उगा आपल्यापाशी भरपूर नॉलेज आहे म्हणून कशाही प्रकारचे पेपर देऊन विद्यार्थ्यांना गोंधळून नाही टाकलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने अंधारात ठेवून पालकांना विद्यार्थ्यांना तात्पुरतं खुश करून शेवटी अहो त्या विद्यार्थ्याची वास्तविकता काय आहे
त्याची पात्रता काय आहे ते दाखवून देण्याचं काम परीक्षेच्या माध्यमाने शिक्षकांनी करून दाखवलं पाहिजे. कारण त्याला जर मार्क्स कमी मिळाले, पालक तुमच्यापर्यंत येणार नाही. पण आवर्जून तो विद्यार्थी सिरियस होईल. अरे, आपल्याला एवढेच कमी मार्क्स मिळाले. मग तो चांगल्या प्रकारे अभ्यास करेल. वर्गात चांगल्या प्रकारे तुमचं शिकवलेलं ऐकेल आणि शेवटी नाहीच जमलं तर आमच्यासारखं आणि त्याला जर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवून दिलात, चुकीच्याही प्रश्नाला उत्तरालाही तुम्ही मार्क्स दिलात, तर मग मात्र तो गाफील राहू शकतो आणि मग त्याला सगळ्यात मोठा धोका हा बोर्ड परीक्षेला तिथे कुणीच काही करू शकत नाही आणि वेळही निघून जाते. म्हणून वेळीच विद्यार्थ्यांना सावध करणं हे कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर आम्ही तर तसं ट्युशनच्या विरोधातली माणसं आहोत. वाटतं की शाळेत विद्यार्थ्यांना नंबर 1 पैकी शिकवल्यानंतर त्याने घरी छान अभ्यास केल्यानंतर गरजच नाहीये ट्युशनची. पण एक मानसिकता अशी झालेली आहे की विद्यार्थ्याला शाळेच्या माध्यमानं समजत नाही, वेळ अपुरा असतो, वेगवेगळे उपक्रम असतात. त्या पिरियडचा वेळ कमी असतो. वर्गात संख्या भरपूर झालेली आहे. शासनाने सांगून सुद्धा वर्गात 30 ते 40 विद्यार्थी असावेत, असं सांगून सुद्धा त्या ठिकाणी 80-90 विद्यार्थी आहेत. कुठंतरी याला प्रशासन सुद्धा चांगल्या प्रकारे जबाबदार आहे. मग मुख्याध्यापक असतील, शिक्षणाधिकारी असतील, शिक्षण मंत्री असतील, खरंच सगळ्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. असो, हे न माध्यमाने आमचा विद्यार्थी वर्गात आउट ऑफ असतो, याचा कुठंतरी आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. आणि मोबाईल नंबर आहे आमचा 98-220-95. एनी टाईम आपण कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू शकता. अतिशय साध्या, सोप्या, सरळ अशा पद्धतीनं आणि अचूक अशा पद्धतीनं आम्ही समजेल त्या पद्धतीने अशा पद्धतीने करू. तर धन्यवाद.